अहिल्यानगरमधील ठाकर समाजाचे नेते मारुती मेंघाळ यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्यांच्यासह जिल्हा परिषद माजी सदस्य, पंचायत समिती माजी सदस्य आणि 50 ते 60 सरपंचांनीही शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला। राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी एक वादग्रस्त विधान केले। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नितेश राणे चांगलेच आक्रमक झालेत। हिंदूंनी धर्म विचारून व्यवहार करावा असं विधान त्यांनी केले। तर नितेश राणेंचं हे विधान दुर्दैवी असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। कर्जमाफीच्या मुद्द्यावर अंबादास दानवेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। कर्जमाफीचा शब्द सरकारनं बदलला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना योग्यच असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। सरकारनं शब्द न पाळल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असल्याचंही दानवे म्हणाले। परभणी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत अशी माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे। या महिन्यात काही जणांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि यासाठी अजित पवारांना उपस्थित राहण्याची विनंतीही आमदार विटेकरांनी केली आहे। साताऱ्यात ड्रग्ज प्रकरणात आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। ड्रग्ज प्रकरणी आमदार महेश शिंदेंनी शशिकांत शिंदेंवर गंभीर आरोप केलेत आणि त्यावर आता शशिकांत शिंदेंनी चोख प्रत्युत्तर दिले। महेश शिंदेंचे कोणासोबत काय व्यवसाय आहेत हे बाहेर काढू का असा सवाल शशिकांत शिंदेंनी उपस्थित केला आहे। आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत औषधी गुणवत्ता तपासणी सुविधा सुरू करण्यात परवानगी मिळालेली आहे। काही महिन्यांपूर्वी राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचं निदर्शनास आलं होतं आणि त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागानं याची गंभीर दखल घेत हा निर्णय घेतलाय। ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो रेल्वे मार्गाचं काम ठाणे ते धामणकर नाक्यापर्यंत पूर्ण झालंय। मात्र धामणकर नाका ते दुर्गाडी या दरम्यान मेट्रोच्या कामात अनेक अडचणी आहेत। धामणकर नाका ते दुर्गाडी मेट्रोचा मार्ग हा भुयारी असेल अशी माहिती खासदार बाळा मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे। शिक्षक भरतीच्या चाचणी परीक्षेसाठीच्या अर्जासाठी 10 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे। शिक्षक भरती संदर्भात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 26 एप्रिल ते 10 मे या कालावधीमध्ये होणार आहे आणि यामुळे 10 मेला रात्री 12 वाजेपूर्वी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झालाय। परीक्षेत 5वीचे 23% तर 8वीचे 19% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना 4 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। मुंबई महानगरपालिका पावसाळी आजार रोखण्यासाठी सज्ज झाली आहे। प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय विभागनिहाय आराखडा तयार केलाय आणि यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून शीघ्र प्रतिसाद कृती पथक अर्थात टास्क फोर्स नेमण्यात आली आहे। देशभरात पुढील 48 तास उष्णतेची लाट आणि दमट हवामान कायम राहणार असल्याचा अंदाज खात्यानं वर्तवलाय। याच पिंपरी चिंचवड शहराला या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे। सध्याच्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गरजेचे असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं। वाढत्या तापमानामुळे पुण्यातील खेड तालुक्यातील विहिरीने तळ गाठलाय आणि यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। 7 गावांसह 101 वाड्या वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव दाखल आहेत। सध्या 8 गावांपैकी 5 गावांच्या गावठाणासह 63 वाड्या वस्त्यांना 4 शासकीय टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। अहिल्यानगर शहरासह उपनगरात ऐन उन्हाळ्यात 4 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। अहिल्यानगर मनपाकडून पाणी पुरवठा योजनेची महत्त्वाची कामं केली जाणार आहेत आणि त्यामुळे शहरातील विविध भागात क्रमाक्रमानं पुढील 4 दिवस पाणी पुरवठा बंद असेल। दरम्यान मनपानं टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची विनंती केली आहे। मनमाड शहरात बिबट्यांचा वावर वाढलाय। 4 दिवसांपूर्वी शीख मळ्यातून बिबट्याला जेरबंद करण्यात आलं, तर आता पुन्हा याच ठिकाणी दुसरा बिबट्या शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं पिंजरा लावलाय। नाशिकच्या कसमादे परिसरात पारा वाढल्यानं विहिरीने तळ गाठलाय। सुरुवात झालेली आहे त्याचा सर्वाधिक फटका हा फळबागांना बसतोय। तर तीव्र तापमानामुळे फळांची छाटणी केल्यास झाडं जळू लागलेली आहेत, त्यामुळे छाटणी अभावी फळधारणा होण्यास उशीर होणार असल्यानं हंगाम लांबणीवर पडलाय। उन्हाळ्यात कलिंगडांना चांगलीच मागणी आहे, तसंच त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचं अनेक शेतकरी कलिंगडाची लागवड करतायत। नांदेडमध्ये हदगावचे कुमार सोनवणे या शेतकऱ्यानं पारंपरिक पिकांना फाटा देत 2 एकरमध्ये कलिंगडची लागवड केलेली आहे आणि त्यासाठी एकूण 70,000 रुपये खर्च करावा लागलाय। आता
फळाला बाजारभावाप्रमाणे एकूण 2 लाख रुपये मिळतील अशी त्यांना अपेक्षा आहे. शिरूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये गडगडल्यानं कांदा उत्पादक मोठ्या संकटामध्ये सापडलाय. ते 12 रुपये किलो असा कवडीमोल बाजारभावामध्ये तो विकावा लागतो. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील उटीमधील शेतकरी विनोद मेंद यांनी कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्नाचा मंत्र शोधलाय. त्याकरता शेतकऱ्यांनी शेती व त्यातील पिकांचं सूक्ष्म नियोजन करावं, पिकातूनच दर्जेदार बियाणं निवडावं आणि शेण गोमूत्र जीवामूत्राचा वापर करून खर्च करता येतो असं असल्यानं त्यांनी सांगितलेलं आहे. या प्रयोगातूनच त्यांनी यंदा चणाचं विक्रमी दर्जेदार उत्पन्न घेतलंय. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक पुन्हा वाढली आहे. तब्बल 13,000 क्विंटल हळदीची आवक झाल्यानं दरामध्ये मात्र घसरण झाली आहे. 12 ते 13,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळालेले आहेत. मागील आठवड्यात हळदीला 14,700 रुपयापर्यंत दर मिळाला होता. सध्या बाजार समितीमध्ये तर इतर पिकांचा लिलाव थांबण्यात आलेला आहे. केवळ हळदीचाच लिलाव सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं ठाकलंय. आडसालीचावर खोडकिडीचे प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावलाय. खोडकिडीमुळे ऊसाला खालच्या बाजूला डोळे फुटत असल्यानं यावर नियंत्रण कसं आणायचं असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. पुण्याच्या कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीमध्ये गेल्या आठवड्याभरापासून स्ट्रीट लाईट बंद आहेत. लाईट बंद असल्यामुळे या भागामध्ये चोरी होण्याचं तसंच अपघात होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे तात्काळ पथदिवे चालू करावेत अशी मागणी केली जाते. नाशिकमधील प्रमुख धरणांनी वाढत्या तापमानामुळे तळ गाठायला सुरुवात केली आहे. शेतजमिनीस धरणांमध्ये केवळ 36% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, तर नागासाका धरणामध्ये केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयाला प्रदूषण केल्याप्रकरणी हरित न्यायालयानं 4,68,00,000 दंड ठोठावलाय. या दंडाची रक्कम येत्या 2 महिन्यांमध्ये प्रदूषण महामंडळाकडे जमा करण्याचे निर्देशही देण्यात आले. नाशिकच्या येवल्यातील चिंचवडमधून एक 34 वर्षीय तरुण बेपत्ता झाला. गावातील दुकानात जातो असं सांगून घरातून गेल्यानंतर हा तरुण बेपत्ता झाला. तो घरी परतलाच नाही. या प्रकरणी पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली असून विजय गुंजाळ या तरुण कुठेही दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या नागरिकांना पुण्यातील कोथरूडमध्ये श्रद्धांजली देण्यात आली. आंबेडकर वाद्यांकडून ही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गोंदिया शहरात हिंदू संघटनेच्या वतीनं निषेध रॅली काढण्यात आली. पहलगाममधील हल्ल्याचा निषेध नोंदवत यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. रॅलीमध्ये मुस्लिम समाज बांधवांनीही उपस्थिती लावली. नाशिकच्या शालीमार परिसरामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केलाय आणि यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाऊन पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसंच हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. जळगावात 7 पाकिस्तानींना नोटीस बजावण्यात आलेली आहे. शॉर्ट व्हिजिट विजावर आलेल्या जिल्हा पोलिसांनी नोटीस दिलेली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डींनी दिलेली आहे. जळगाव जिल्ह्यात 405 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आलेली आहे. 19 जणांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला असून यापैकी 2 पाकिस्तानी लोकांना भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले. हे कायदेशीरपणे वास्तव्यास असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी यांनी दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर कायदेशीर ॲक्शन घेतली आहे आणि यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केलेलं आहे. अत्याचारांना धडा शिकवणं हाच आपला धर्म असल्याचं विधान त्यांनी केलंय. राजा आपलं कर्तव्य करतोय. आपण शेजाऱ्यांच्यांना हानी पोहोचवत नाही, मात्र कुणी वाईटावर उठलं तर इलाज नाही असं मोहन भागवतांनी म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी दोन्ही कुटुंबाशी चर्चा करून त्यांचं सांत्वन केलंय आणि यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत स्थानिकही होते. सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचं आश्वासनही देण्यात आलंय.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोरे आणि हेमंत जोशी यांचा मृत्यू झालाय। त्यांच्या कुटुंबियांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी भेट घेऊन सांत्वन केलंय। घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून सरकारनं कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी राजन विचारे यांनी केली आहे। नाशिकमधील सिन्नरमध्ये एका तरुणाची टोळक्यानं हत्या केली आहे। या टोळक्यानं तरुणाच्या घरामध्ये घुसून तरुणावर कोयता, कुऱ्हाड, तलवार आणि चॉपरनं वार केला। या तरुणानं टोळक्याच्या विरोधामध्ये यापूर्वीही तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्यानं टोळक्याने या तरुणाची हत्या केली आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती खालावली आहे आणि त्यानंतर जिल्हा कारागृह प्रशासनाकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। सध्या वाल्मिक हा कराड ह्याची प्रकृती स्थिर असल्याचं कारागृह प्रशासनाने सांगितलंय। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावाच्या 7 मजुरांना ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळून मृत्यू झाला होता। अजित पवारांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केलेलं आहे। मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मृतांच्या नातेवाईकांना धनादेश देण्यात आला। पुण्याच्या कोंढवा परिसरात 2 हुल्लडबाजांनी मनोरंजनासाठी गोळीबार केला। या हुल्लडबाजांनी एका इमारतीच्या घरावर गोळीबार केला, मात्र सुदैवानं कोणतीही हानी झाली नाहीये। दरम्यान पोलिसांनी एका तृतीयपंथीयाला अटक केली आहे। कोल्हापुरात हॉस्पिटलसह डॉक्टरच्या घरावर दगडफेक करण्यात आली। शहरातील करवीर परिसरातील ही घटना आहे। 5 ते 6 तरुणांच्या टोळक्याकडून ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। दगडफेकीमध्ये 2 जण गंभीर जखमी झाले। नाशिकच्या सिन्नरमध्ये तडीपार गुन्हेगाराचा खून करण्यात आलेला आहे। जुन्या वदातून प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर या तरुणाचा खून करण्यात आल्याचं कळतंय। तर वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे। पुण्याच्या इंदापूरमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीची गळा दाबून हत्या केली। 3 महिन्यापूर्वी तिचा मृतदेह इंदापूरपासून 300 किलोमीटर लांब नांदगाव येथील घाटामध्ये खोल दरीमध्ये फेकला होता। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या गुन्ह्याचा छडा लावलाय।